झी 24 तास एक पाऊल पुढे। तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचे सूत्र पुन्हा एकदा हाती घेतल्यानं भाजपनं हल्लाबोल चढवलेला आहे। नागपुरामधल्या आगामी हिवाळी अधिवेशनामध्ये याचे तीव्र पडसाद उमटतील असा इशारा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे। पाहूयात आमचे प्रतिनिधी अखिलेश हळवे यांनी फडणवीस यांच्याशी केलेली ही बातचीत। सिंचन विभागातील घोटाळ्यांमुळे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजीनामा दिला होता, पण 1.5 महिन्यातच ते आता परत आले। त्यांनी आज त्यांचा शपथविधी झाला आहे। या पूर्ण प्रकरणाकडे, या पूर्ण घटनाक्रमाकडे भाजप कसं बघतं हे जाणून घेऊया पक्षाचे आमदार आणि प्रदेश महासचिव देवेंद्र फडणवीस यांच्याकडून। हे जे पूर्ण प्रकरण झालं, राजीनामा दिला, पण 1.5 महिन्यात परत आले, कसं बघता तुम्ही ह्याच्याकडे? ज्यावेळी त्यांनी राजीनामा दिला होता त्याचवेळी आम्ही सांगितलं होतं की नौटंकी आहे। एखाद्या मसालेदार हिंदी चित्रपटाची कहाणी ही पहिल्या शॉटपासून जशी माहिती असते तशाच प्रकारे या राजीनाम्याचं काय होणार आहे हे आम्हाला माहिती होतं। आज ज्यावेळेस राजीनामा दिला त्यावेळेस अजितदादा असं म्हणाले होते की पाहिजे ती चौकशी करा, पाहिजे ती तर सोडूनच द्या, चौकशीच केली नाही। एक तथाकथित जी श्वेतपत्रिका आणली तिला श्वेतपत्रिका कशाला म्हणायचं? हजारो कोटी रुपयाचे घोटाळे झाले त्याचा उल्लेखच जी श्वेतपत्रिका करत नाही। पाण्यासारखे पैसे वाहून गेले, लोकांच्या तिजोऱ्यांचं सिंचन झालं, पण त्याचा कुठलाही उल्लेख ज्या श्वेतपत्रिकेत सापडत नाही। त्या श्वेतपत्रिकेला क्लीन चिट मिळाली अशा प्रकारचं स्वतःच पाठ थोपटून घ्यायची आणि परत यायचं। मला असं वाटतं की हा सगळा फार्स आहे। अजितदादांना मंत्रिमंडळात येण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही। आम्ही याच्यावर आक्रमक आहोत। आमचं स्पष्ट मत आहे, जोपर्यंत सिंचन घोटाळ्याची SITच्या मार्फत चौकशी होत नाही, आमच्या दोन्ही विरोधी पक्षनेत्यांनी श्री एकनाथराव खडसे आणि श्री विनोद तावडे यांनी घोषित केलंय, आम्ही सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही। आम्ही अत्यंत आक्रमक आहोत। जनतेच्या पैशावर जी दरोडेखोरी झाली आहे ती आम्ही खपवून घेणार नाही। जरी अजित पवारांनी कमबॅक केलं असलं तरी एकूणच भाजपचा पवित्रा बघताना अधिवेशन जड जाईल यात कुठलीच शंका नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सोबत अखिलेश हळवे, झी 24 तास, नागपूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।